राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी, महत्त्वाची अपडेट. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला मागचा हप्ता मिळाला नसेल किंवा त्यापूर्वीचाही मागचे 2 ते 3 हप्ते जर तुम्हाला मिळाले नसतील, पूर्वीपासून आपण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होता, परंतु मागचे काही 2 हप्ते पूर्वी आपल्याला या योजनेचे पैसे आले नसतील किंवा आपल्याला या संदर्भात काही अडचणी आल्या असतील, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना मागचा हप्ता मिळाला नाही किंवा 2 हप्ते आत्तापर्यंत मिळाला नाही, पूर्वीपासून सर्वच्या सर्व हप्त्याचे पैसे मिळाले, परंतु त्यांना मागचा हप्ता जर मिळाला नसेल तर तुम्हाला या योजनेतून कमी केलं आहे, तुम्ही अपात्र झाले असं तुम्ही समजू शकता. कारण इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. येणारा जो पुढचा हप्ता आहे तो कदाचित तुम्हाला मिळणार नाही. कारण लाडक्या बहिणींनो, ही एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे की नवीन निकष, नवीन नियमानुसार जी काही पडताळणी राज्यामध्ये झाली आहे, नवीन निकषानुसार त्या लाडक्या बहिणींनाच इथं कमी करण्यात आला आहे. आणि जो काही इथं नवीन डाटा आहे त्यानुसार 10 लाख लाडक्या बहिणी या कमी झाल्या. तर कुठले कुठले नवीन नियम आहे आणि आपल्याला सुद्धा या गोष्टी महत्त्वाच्या आहे. तर सर्वात महत्त्वाचं, आत्तापर्यंत जर आपण आपले राशन कार्ड आहे त्या राशन कार्डमध्ये आपण आधार लिंक KYC जर केले नसेल तर कदाचित त्या लाडक्या बहिणींना इथं अपात्र म्हणून इथं घोषित केलं आहे. तर ज्यांचं सुद्धा KYC बाकी आहे त्यांनी 30 एप्रिलपर्यंत शेवटची तारीख आहे. आपण आपले राशन कार्डमध्ये आपले जे नाव आहे, प्रत्येकाचे नावं KYC राशन कार्ड आपले करणे बंधनकारक आहे. कारण ज्या ज्या लाडक्या बहिणी इथं अपात्र झाल्या आहेत त्यांच्या काय नवीन निकषानुसार जे काही सांगत आहे त्यामध्ये हा एक पहिला निकष इथं धरला जातो. सोबतच दुसरा एक नियम आहे, दुसरा जो निकष आहे की काही लाभार्थी ज्या अशा आहेत की ज्या की लाडकी बहीण योजनेचा तर लाभ घेतात, सोबतच त्यांनी बऱ्याच महिन्यापासून किंवा बऱ्याच वर्षापासून त्या जर दुसऱ्या योजनेचा सुद्धा लाभ घेत असतील, जसे की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी ज्या होत्या आणि त्या लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत होत्या, तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा कमी करण्याचा इथं जो आहे त्या अपात्र झाल्या आहे आणि त्यांना इथून पुढचा हप्ता मिळणार नाही आहे. बऱ्याच माझ्या लाडक्या बहिणी या संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा लाभ घेत होत्या, परंतु त्यांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरावा लागला आणि त्यांनी फॉर्म भरला सुद्धा. त्यांना पूर्वीपासून आत्तापर्यंत प्रत्येक हप्ते मिळाले, परंतु इथून पुढे त्यांना जो आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही आहे. नंतर एकाच कुटुंबामध्ये बऱ्याच महिलांनी 2 ते 3 लाभार्थ्यांनी इथं लाभ घेतल्याचं बातमी पुढे आली आणि त्यांना सुद्धा आता इथं पुढचा हप्ता मिळणार नाही. एका कुटुंबामध्ये एकच लाभार्थी राहणार आहे. जर कोणी एकापेक्षा जास्त कुटुंबातील व्यक्ती लाभ घेत असतील तर त्यांना सुद्धा या योजनेतून इथं कमी करण्याचा इथं निर्णय झालेला आहे. सोबतच सरकारी नोकरीमध्ये कोणी असतील किंवा यामध्ये नाही का अजून एक निकष आलेला आहे की जर आपल्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहने असतील, सोबतच नवीन निकषानुसार जर आपले वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, हे जे काही नवीन निकष आहेत त्यानुसार इथं लाडक्या बहिणी कमी झाल्या आणि आत्ताची जी माहिती आहे त्यानुसार जवळपास राज्यात 10 लाख लाडक्या बहिणी या कमी झाल्या. सुरुवातीला जो इथं योजना आली होती त्या वेळेस असं सांगितलं होतं की विवाहित, घटस्फोटित, या विधवा या सर्व महिलांना इथं या योजनेचा लाभ मिळणार आहे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे असं इथं सांगितलं होतं. परंतु सध्या मात्र ज्या काही राज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा इथं लाभ घेणाऱ्या महिला आहेत त्यांना मात्र लाडकी बहीण योजनेचा इथं हप्ता पुढचा मिळणार नाही. तर त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे, आत्तापर्यंत ज्या ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत असतील त्यांनी आपले जर राशन कार्ड आपण KYC केले नसतील तर 30 एप्रिल शेवटची तारीख आहे. तर 30 एप्रिलच्या आतमध्ये आपण आपले राशन कार्ड KYC करणे आवश्यक आहे. आणि प्रत्येक वेळी आपले जे खाते आहे हे खातेसुद्धा आपण अपडेट करत असणे महत्त्वाचे आहे. त्यांनासुद्धा वेळोवेळी चेक करणे महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक वेळी शासन प्रत्येक योजनेसाठी KYC करा असे प्रत्येक वेळी सांगत आहे आणि KYC प्रत्येक योजनेसाठी बंधनकारक आहे. तेव्हा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. या संदर्भामध्ये अजून काही माहिती, अजून काही अपडेट असल्यास आमच्या चॅनलला नक्की देऊ. धन्यवाद. जय महाराष्ट्र.